हो हो, रेकॉर्डिंग स्टार्ट. बघा, आज आपण एका इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट करणार आहे. अं, ज्याचं नाव असेल सिंक्रोनस अँड असिंक्रोनस. ओके. असिंक, सिंक अँड असिंक टॉप. ओके. बघा, आपलं जावा स्क्रिप्ट जी आहे ही कोणती लँग्वेज आहे? ही सिंक्रोनस लँग्वेज आहे. ओके. म्हणजे जावा स्क्रिप्टचं काम काय आहे की एखादा टास्क आपल्या जावास्क्रिप्टच्या इंजिनला मिळाला की तो काय करणे, वन बाय वन एक्झिक्यूट करणे. म्हणजे पहिले फर्स्ट टास्क रन होईल, नंतर सेकंड टास्क रन होईल, नंतर थर्ड टास्क रन होईल, नंतर फोर्थ टास्क रन होईल. म्हणजे काय होईल, लाईन बाय लाईन इथे कोड रन होत जाईल तुमचा. ठीक आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. ओके. समजत आहे मी काय सांगायचा प्रयत्न करत आहे? तर हो सर. हे स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला एक, त्याच्या अगोदर म्हणजे सिंक्रोनस आणि आणि असिंक्रोनस हा जो टॉपिक आहे, हा स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला एक मेथड बघायची आहे जी आहे कॉलबॅक. ओके. तुमचं कॉलबॅक फंक्शन हे अगोदर झालेलं आहे. ओके. तरी आपण थोडं त्याला रिपीट करणार आहे. ओके. बघा, कॉलबॅक काय आहे तुमचं झालेलं आहे, सांगा बरं कॉलबॅक काय आहे. काय आहे कॉलबॅक? कारण की आपल्याला इथे ना कॉलबॅक घ्यावंच लागणार आहे. जर का कॉलबॅक समजलं ना तुम्हाला, तर सिंक्रोनस, असिंक्रोनस, नंतर पुढं प्रॉमिस समजणार आहे, नंतर असिंक अवेट समजणार आहे. या कॉलबॅकचंच ते मॉडर्न व्हर्जन आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्याला कॉलबॅक घ्यायचं आहे इथं. कॉलबॅक काय आहे? अ कॉलबॅक इज अ फंक्शन. काय आहे? अ कॉलबॅक इज अ फंक्शन that is that is pass as an argument. Okay. That is pass as an argument to another function and execute. Okay. That is pass as an argument to another function. Okay. To another function as an argument. Okay. आता आपण बघितलं आहे की पॅरामीटराईज फंक्शन मध्ये काय करतो आपण, झालेलं आहे आपलं पॅरामीटराईज फंक्शन सुद्धा. पॅरामीटराईज फंक्शन मध्ये काय करतो, एक फंक्शन आहे, त्याला आपण पॅरामीटर सेट करतो. ठीक आहे. आणि जिथे आपण कॉल करतो ना त्या फंक्शनला, तिथून ते पॅरामीटर काय करतो, त्या त्या पॅरामीटर्सला व्हॅल्यू सेंड करतो. ठीक आहे. ते होतं आपलं पॅरामीटराईज फंक्शन. ठीक आहे. बट इथं काय आहे, कॉलबॅक फंक्शन मध्ये किंवा कॉलबॅक मेथड मध्ये असं फंक्शन आहे, अशी मेथड आहे, त्याला काय करतो आपण, एका फंक्शनला दुसरं फंक्शन पाठवतो. इथं व्हॅल्यू नाही पाठवते आपण बरं का. जर का व्हॅल्यू पाठवली असती तर ते पॅरामीटराईज फंक्शन होतं. परंतु इथं काय पाठवतो आपण, एक आर्ग्युमेंट काय पाठवतोय आपण, एक फंक्शन पाठवतो. ठीक आहे. म्हणून आपण त्याला कॉलबॅक फंक्शन म्हणतो. आता एक सिंपल आहे, आपण काय करूया, पहिले फंक्शन बनवून घेऊया. तो फंक्शन इथं घेतलं मी, समजा मुंबई नावाचं फंक्शन घेतलं. ओके. हे एक मुंबई नावाचं फंक्शन आहे. आणि इथे मी घेतलं कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस डबल कोटमध्ये घेतलं मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ओके. कुल. हे एक सिंपल फंक्शन आहे, याला मी मुंबईला कॉल सुद्धा केलं. मुंबईला जर का कॉल नाही केलं तर हे फंक्शन रन होणार नाही. ओके. ठीक आहे. टर्मिनलमध्ये येऊया आपण.
आणि हे फंक्शन रन करूया. एकदा हा कोड रन करून घेऊया आपण. ठीक. कमांड प्रॉम्प्ट पॉवर शेलमधून डिलीट करूया. तर जावा स्क्रिप्टमध्ये आहे ना, आपण आपल्याला सिंग अँड असिंग मध्ये जायचं आहे. तो सी डी सिंक अँड सिंग. ओके. आलोय आपण सिंक अँड असिंग मध्ये. सो नोड काय फोल्डरचं नाव आपलं, कॉलबॅक डॉट जेएस. ओके. सो मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे फंक्शन रन झालेलं आहे. हे एक सिम्पल फंक्शन आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, यालाच काय करायचंय, कॉलबॅक बनवायचे. आता काय सांगितलं होतं मी अगोदरच तुम्हाला, की एक फंक्शन आपण दुसऱ्या फंक्शनला ॲज अन आर्ग्युमेंट पास करते तेव्हा ते कोणतं फंक्शन बनते, कॉलबॅक फंक्शन बनतं. ठीक आहे. मग आपल्याला करावं काय लागेल, सर्वात अगोदर तर इथं काय करावं लागेल, एक दुसरं फंक्शन बनवावं लागेल. बरोबर. समजत आहे मी काय सांगत आहे. एक फंक्शन आपण दुसऱ्या फंक्शनला ॲज अन आर्ग्युमेंट पास करत आहे. तुम्हाला किती फंक्शन लागतील मग इथं, दोन सर. दोन फंक्शन लागतील. म्हणून इथे दुसरं फंक्शन करूया आपण, नागपूर. तो फंक्शन नागपूर घेतलं मी समजा इथं. ओके. फंक्शन नागपूर पॅरेंथेसिस. ओके. याला ठीक आहे राहू दे इथेच सध्या. फंक्शन नागपूर घेतलं अँड ते घेऊया आपण कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस. ओके. इकॉनॉमिकल. ओके. नागपूर इज इकोनॉमिकल हब. ओके. ठीक आहे. काय करावं लागेल परत, नागपूरला कॉल करावं लागेल. आता मला सांगा निकेत, नागपूर वेगळं फंक्शन आहे आणि मुंबई वेगळं फंक्शन आहे का इथे. हॅलो. मुंबई आणि नागपूर दोन वेगवेगळे फंक्शन आहेत ना इथे. आपण दोन वेळेस कॉल करत आहे. दोन्हीचं सर आउटपुट आपल्याला मिळत आहे. ओके. मिळत आहे. बट आता काय करायचंय आपल्याला, याला बनवायचंय कॉलबॅक फंक्शन. ठीक आहे. मग काय सांगितलं मी, एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला ॲज अन आर्ग्युमेंट आपण पास करणार आहे. मग काय करावं लागेल आपल्याला इथे, एक कॉलबॅक घ्यावा लागेल. ओके. कॉलबॅक घेतला. त्या कॉलबॅकला इथं कॉल सुद्धा करावं लागेल मला. आता मी इथं कॉलबॅक ही घेऊ शकतो किंवा एक वेगळा पॅरामीटर ही डिक्लेअर करू शकतो आपण तिथे. ठीक आहे. कोणताही पॅरामीटर आपण इथे डिक्लेअर करू शकतो, पण इथे मी डायरेक्टली कॉलबॅकच घेतला. ठीक आहे. आता नागपूरला सेपरेटली कॉल करावं नाही लागणार आपल्याला. सर्वात अगोदर तर मुंबईला खाली कॉल करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. का, कारण आपण त्याच्यामध्ये पास काय करणार आहे, नागपूरला पास करणार आहे म्हणून. ठीक आहे. आणि इथे पास करूया नागपूरला. ओके. ओके डन. आता आपलं जे आउटपुट आहे ते काय येईल सांगा बरं मला. पहिले कोणतं फंक्शन रन होईल आणि सेकंडली कोणतं फंक्शन रन होईल. तर पहिले जे आहे ना, ते आपलं फंक्शन होईल मुंबई रन, नंतर होईल आपलं नागपूर रन. बघा, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, नागपूर इज इकॉनॉमिकल हब. ठीक आहे. तर हे काय झालं आपलं, कॉलबॅक फंक्शन झालं. ओके. आणि याच्यानंतर जर का समजा मला एक वेगळा कन्सोल डॉट लॉग आहे आणि त्याच्यामध्ये आपण वी आर लर्न जावास्क्रिप्ट. ओके. तर इथे रन काय होईल, मुंबई, नागपूर आणि वी आर लर्न जावास्क्रिप्ट. ठीक आहे. आता हे झालं एक सिम्पल कॉलबॅक. ठीक आहे. आता हे
फंक्शन तुम्ही कॉलबॅक फंक्शन लक्षात ठेवा. जेव्हा आपण असिंक अवेट प्रॉमिस यूज करू ना, तेव्हा याचा तुम्हाला म्हणजे फायदा पण होईल, आणि हे तिथे लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे की आपण काय कन्सेप्ट यूज करत आहे त्यामध्ये. आता घेणार आहे आपण सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. ठीक आहे. बघा, सिंक्रोनस डॉट जेएस. आता बघा, सिंक्रोनस सिंक्रोनस मध्ये काय होतंय, सिंक्रोनस जावास्क्रिप्ट मध्ये एक फंक्शन रन होईल आपल्या फाईलमध्ये. हे एक पहिलं फंक्शन असेल समजा ए नावाचं, हे रन होईल. नंतर बी नावाचं असेल, ते रन होईल. नंतर सी नावाचं असेल, ते रन होईल. परत डी नावाचं असेल, ते रन होईल. ओके. म्हणजे एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनवरती डिपेंड असेल ते, जोपर्यंत फर्स्ट फंक्शन एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत सेकंड फंक्शन आपलं एक्झिक्यूट होत नाही. ठीक आहे. हे कशामध्ये होईल, आपल्या सिंक्रोनस मध्ये. ठीक आहे. इन सिंक्रोनस जावास्क्रिप्ट, सिंक्रोनस. ओके. इन सिंक्रोनस जावास्क्रिप्ट, the execution of the execution of the function is executed line by line. ठीक है. each operation must, आणि काय होईल, जे प्रत्येक ऑपरेशन आहे ना आपलं, ते डिपेंड असेल. each operation each operation must finish before the next one starts. Before the next one starts. म्हणजे नेक्स्ट ऑपरेशन स्टार्ट होण्या अगोदर तुमचं जे अगोदरचं जे ऑपरेशन आहे हे फिनिश होणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमचं नेक्स्ट मेथड किंवा फंक्शन काय होईल, स्टार्ट होईल एक्झिक्यूट होण्यासाठी. एक सिंपल एक्झाम्पल बघूया आपण. कन्सोल डॉट लॉग पहिले आपण डायरेक्टली घेऊया, समजेल तुम्हाला. अं, इथे घेऊ आपण फर्स्ट. ओके. कन्सोल डॉट लॉग ते घेऊया आपण सेकंड. कन्सोल डॉट लॉग ते घेऊया आपण थर्ड. ठीक आहे. आता काय होईल, जेव्हा फर्स्ट एक्झिक्यूट होईल, नंतर सेकंड एक्झिक्यूट होईल, नंतर थर्ड एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. सिंक्रोनस डॉट जेएस. बघा, काय झालं, फर्स्ट एक्झिक्यूट झालं, सेकंड एक्झिक्यूट झालं, थर्ड एक्झिक्यूट झालं. ओके. याच्यात काही डाऊट आहे? जर आपण तीन फंक्शन बनवले ॲज इट इज. फंक्शन इथं असेल आपलं फर्स्ट. ओके. डॉट लॉग, दिस इज द फर्स्ट फंक्शन. दिस इज द फर्स्ट फंक्शन. ओके. ॲज इट इज मी कॉपी करतो याला. ठीक आहे. आणि नाव चेंज करूया आपण. सेकंड आणि इथं थर्ड असेल. ओके.
हे पण थर्ड करूया. अनिकेत, आता हे फंक्शन रन होतील का? अनम्यूट करा ना, दोघं पण जण. सेकंड. हे रन होतील का? नाही सर, कसं? कॉल नाही केला. नाही होणार का? हा, कारण की याला मी कॉल नाही कॉल केली. कॉल ओके. फर्स्ट. तर इथे येईल सेकंड. आणि इथे आपला थर्ड. आता द एक्झिक्युशन ऑफ द फंक्शन इज लाइन बाय लाइन. ओके. कशी एक्झिक्यूट होत आहे ते फंक्शन? लाइन बाय लाइन होता है. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके. म्हणजे जर का आपल्या या फर्स्ट फंक्शनला टाइम लागत असेल, नाही सॉरी, फर्स्ट फंक्शन आपण एक्झिक्यूट करूया. ओके, नो प्रॉब्लेम. सेकंड फंक्शन मध्ये घेऊया आपण आता. आता बघा, सेकंड फंक्शन मध्ये समजा समथिंग बिग डेटा आहे, किंवा त्याला काही फाईल रीड करायच्या आहेत या फंक्शनला. ओके. किंवा काही डेटा घेऊन यायचा आहे, फेच करायचा आहे डेटा. समजा त्याला वेट लागत असेल, तर आपल्या पेजवरती तो डेटा लोड होण्यासाठी काय होईल? आपल्याला टाइम लागेल. आपल्याला वेट करावं लागेल ना ते फंक्शन रन होण्यासाठी. बरोबर. नंतर काय होईल? हे हो. सेकंड फंक्शन रन होईल. नंतर हे थर्ड फंक्शन रन होईल. म्हणजे काय होईल? हे सेकंड फंक्शन रन होण्यासाठी जर का वेट घेत असेल, तर हे थर्ड फंक्शन एक्झिक्यूट होणार नाही इथे. हे कोणत्या जावास्क्रिप्ट मध्ये बघत आहे आपण? सिंक्रोनस मध्ये. कोणत्या मेथड मध्ये? सिंक्रोनस मेथड मध्ये. ओके. तर सिंक्रोनस मेथड मध्ये काय होईल? लाईन बाय लाईन कोड तुमचा एक्झिक्यूट होईल. फर्स्ट फंक्शन एक्झिक्यूट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सेकंड फंक्शन एक्झिक्यूट होणार नाही. ते रन होणार नाही, ते वेट करेल. फर्स्ट फंक्शन इथे मी लिहून सुद्धा दिलंय. ते फर्स्ट फंक्शन रन होण्यासाठी, एक्झिक्यूट होण्यासाठी. when the first function is executed, after that second function is execute. ओके. नंतर काय होईल? सेकंड फंक्शन एक्झिक्यूट होईल. ओके. जेव्हा सेकंड फंक्शन पूर्णपणे एक्झिक्यूट होऊन जाईल, रन होऊन जाईल, त्याचा जो काही त्याचा वर्क असेल ते कम्प्लीट होईल, तेव्हा काय होईल? थर्ड फंक्शन एक्झिक्यूट होईल. ओके. समजत आहे? आणि समजा सेकंड फंक्शन मध्ये समथिंग काही फाईल्स आहेत त्या रीड करायच्या आहेत, किंवा समथिंग डेटा आहे तो गेट करायचा आहे. तो झाल्याच्या नंतर जर का आपल्याला तो शो करायचा असेल ब्राउझरवरती, ठीक आहे, तर काय होईल? तो लोड घेईल ना तो पेज. त्याने काय होईल? आपला जो ब्राउझरचा एक्सपिरियन्स आहे, आपल्या वेबसाईटचा जो ऑप्टिमायझिंग जो टाइम आहे, तो काय होईल? लेस होऊन जाईल तिथे. अशा वेळेस आपल्याकडं मग काय करायचं असतं? आपल्याला यूज करायचं असतं आपल्याला असिंक्रोनस मेथड. ओके. सिंक्रोनस समजलं तुम्हाला? काही डाऊट याच्यामध्ये? सिंपल आहे, नाही जास्त सर. काही हार्ड. ओके. आता बघ, आपण बघणार आता असिंक. असिंक असिंक्रोनस. ओके. आता असिंक्रोनस मध्ये सुद्धा आपण काय करूया? सेम ॲज इट इज सेम फंक्शन घेऊया, म्हणजे समजेल आपल्याला इथे. असिंक्रोनस. असिंक्रोनस. ओके. जर सिंक्रोनस समजलं असेल आपल्याला, तर असिंक्रोनस सुद्धा समजेल. जास्त हार्ड नाहीये. ओके. इन असिंक्रोनस प्रोग्रामिंग, इन असिंक्रोनस क्रोनस प्रोग्रामिंग म्हणू शकता, किंवा जावास्क्रिप्ट ही म्हणू शकता आपण. इन असिंक्रोनस जावा स्क्रिप्ट कॅन रन नॉन ब्लॉकिंग, कॅन रन नॉन ब्लॉकिंग कॅन रन नॉन ब्लॉकिंग ऑपरेशंस. ओके. ऑपरेशंस. ओके. म्हणजे जे नॉन ब्लॉकिंग ऑपरेशन जे आहेत ते आपण रन करू शकतो.
JavaScript can start. JavaScript script JavaScript can start. JavaScript can start uh, a task, a task, and and move on to the the next, move on to the next file while waiting for the task to finish. While waiting uh, for task to finish. Okay. काय सांगितलं मी? In asynchronous JavaScript can run non-blocking operations. Okay. JavaScript can start a task and move on to the next one while waiting. इथं वन पाहिजे आपल्याला, कारण की एक फंक्शन जोपर्यंत मूव होत नाही दुसरे फंक्शन होते. वन while waiting for that task to finish. ओके. म्हणजे काय होईल माहिती आहे का? आपलं एक फंक्शन असेल फर्स्ट, हे सेकंड फंक्शन असेल. याला आपण असिंक्रोनसली रन करू सेकंड फंक्शनला समजा. ओके. असिंक बनवू याला आपण. ओके. असिंक. आणि हे थर्ड असेल. ओके. आता या सेकंडला काय करूया आपण आशिष, इथे असिंक बनवूया, असिंक्रोनसली त्याला रन करूया. म्हणजे काय होईल माहिती आहे का? फर्स्ट एक्झिक्यूट होऊन जाईल इथे, हे एक्झिक्यूट होईल इथे, एक्झिक्यूट होऊन जाईल. आता आपल्याकडे इथे त्या टाईपचा मेथड नाहीये, किंवा एक्झाम्पल आपण पुढे घेऊया. ठीक आहे. इन रिॲक्ट वगैरे. ठीक आहे. तर तिथे काय करणार आपण, याला आपण बनवूया असिंक्रोनसली, याला याला करूया असिंक्रोनसली रन. ठीक आहे. याला करूया सिंक्रोनसली रन. होईल काय? समजा या सेकंड फंक्शनला समथिंग वेट टाइम आहे रन होण्यासाठी. तो काही टाइम घेत आहे, कन्झ्युम करत आहे टाइम. फर्स्ट 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद. ठीक आहे. समथिंग टाइम त्याला लागत आहे, 2-3 सेकंद त्याला लागत आहेत समजा. तर काय करूया, फर्स्ट फंक्शन एक्झिक्यूट होईल, त्याच्यानंतर थर्ड फंक्शन सुद्धा इथे काय होईल, एक्झिक्यूट होऊन जाईल. मग तुम्ही काय सांगितलं सर, तुम्ही काय म्हणसाल की तुम्ही आत्ताच सांगितलं सर की जावास्क्रिप्ट काय आहे, सिंक्रोनसली प्रोग्रामिंगला रन करते. एक फंक्शन रन झालं की दुसरं फंक्शन रन होतं, दुसरं झालं की तिसरं रन होतं, अँड सो ऑन. बट आपण युझिंग सम जावास्क्रिप्ट फीचर आपण काय करू शकतो, त्याला असिंक्रोनसली रन करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक मेथड आहे सेट टाइम आउट. ओके. सेट टाइम आउटच्या नंतर सुद्धा आपल्याकडे समथिंग काय मेथड आहेत. असिंक आहे, अवेट आहे. ओके. ते आपण पुढे बघणारच आहे, पण एक सिम्पल घेऊया आपण स्टार्टिंगला. ठीक आहे. सेम ॲज इट इज आपण 3 फंक्शन बनवूया. ओके. फंक्शन फर्स्ट येईल इथे, पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस. रेकॉर्डिंग सुरू आहे ना? हो सर. दिस इज द फर्स्ट फंक्शन. ओके. काय झालं, हे फर्स्ट फंक्शन आहे, फर्स्टला कॉल केलं, हे रन होणारच आहे नो डाऊट. ओके. आता काय करायचंय, परत एक फंक्शन बनवायचंय. किंवा तुम्ही फंक्शन बनवू शकता, किंवा याला आपण सेट टाइम आउट मध्ये सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. आपण याला सेट टाइम आउट मध्ये घेऊ. सेट टाइम आउट. आता हे नाही कॉल बॅकच रिसिव्ह करते. ठीक आहे. सेट टाइम आउट. आणि इथे आपल्याला त्याचा टाइम सांगावा लागेल. ठीक आहे. कॉमा 1000. ठीक आहे. काय घेतलं इथे, 1000. बघा, 1000 म्हणजे काय असतं, 1 सेकंद असते. ठीक आहे. इन जावास्क्रिप्ट. सो कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस, आणि इथे घेतलं मी, दिस इज अ सेकंड फंक्शन
and it is take some time. ओके. तो काहीतरी टाइम घेणार आहे. परत एक फंक्शन घेऊया. तीन फंक्शन तर लागतील आपल्याला, किंवा तीन मेथड लागतीलच, कारण की समजेल ना आपल्याला की हे टाइम किती घेते आणि हे एक्झिक्यूट कसं होत आहे. ठीक आहे. फंक्शन फर्स्ट झालं, सेकंड झालं, डायरेक्टली सेट टाइम यूज केलं मी. फंक्शन थर्ड घेऊया. थर्ड. ओके. आणि सॉरी, फंक्शन थर्ड. ओके. console dot log parenthesis this what यार. ओके. ठीक आहे. दिस इज अ थर्ड फंक्शन. ओके. बघा आता रन करताना नोड काय होईल, आउटपुट मध्ये काय मिळेल आपल्याला आता. फर्स्ट फंक्शन एक्झिक्यूट होईल. नंतर हे थर्ड झालं पाहिजे एक्झिक्यूट, दिस इज थर्ड फंक्शन. ओके. त्यानंतर कोणतं एक्झिक्यूट झाला पाहिजे आपला, कन्सोल. हा, दिस इज अ सेकंड फंक्शन अँड इट इज टेक सम टाइम. ओके. नोड asynchronous synchronous.js. बघा, तुम्ही जर का आउटपुट मध्ये बघत असाल तर काय होतंय, काय आहे. दिस इज अ फर्स्ट फंक्शन. लाईन नंबर 11 एक्झिक्यूट झाली. त्याच्यानंतर लाईन नंबर 15 जी आहे ती एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होती. ठीक आहे. ओके. त्यानंतर लाईन नंबर 19 ही एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होती. पण असं झालं का, नाही का, कारण आपण काय केलंय, या सेट टाइम आउट मध्ये हा कन्सोल घेतला. त्यामुळे काय होतंय, हे जे सेट टाइम आउट मध्ये हा कन्सोल घेतलाय याला समथिंग टाइम, मी इथे सांगितलंय सुद्धा, इट इज टेक सम टाइम. याला काय होते, हा घेतोय सम टाइम. ठीक आहे. किती टाइम घेतोय तो, 1 सेकंड घेतोय. आता जर का याला 1 सेकंद रन व्हायला लागत असेल तर आपण काय सांगितलंय की थर्ड फंक्शनला एक्झिक्यूट होऊन जा. म्हणजे असिंक्रोनस बिहेवियर मध्ये काय होतं, लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होत असताना समजा एखाद्या फंक्शनला समथिंग टाइम लागत असेल एक्झिक्यूट होण्यासाठी, तर तो काय करतो, जे नंतरचे फंक्शन्स आहेत त्यांना काय करतो तो, एक्झिक्यूट करून देतो आणि नंतर तो एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. परंतु आपल्याला तसं त्याला बनवावं लागेल. तो स्वतः नाही होणार एक्झिक्यूट. ठीक आहे. आपल्याला त्याला सांगावं लागेल की हा जो फंक्शन आहे, ही जी मेथड आहे, ही असिंक्रोनसली आपल्याला रन करायची. ठीक आहे. हे झालं एक सिंपल एक्झाम्पल असिंक्रोनसचं. ठीक आहे. आता आपण याला डायरेक्टली इथे एक फंक्शन सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. समजा मी याला सेट टाइम आउट इथे सेकंड फंक्शन बनवलं समजा, फंक्शन सेकंड. ठीक आहे. जे आपल्यावर डिपेंड आहे, आपण फंक्शन सुद्धा बनवू शकतो किंवा डायरेक्टली कॉल करू शकतो त्याला. ठीक आहे. आता हे सेकंड घेतलं, मला डायरेक्टली याला सेकंडला मला इथं कॉल करावं लागेल. ठीक आहे. ओके. बघा, तरी सुद्धा तो काय झाला, आपण डायरेक्टली इथं सेट टाइम आउट मध्ये घेतलं होतं. डायरेक्टली सेट टाइम आउट मध्ये याला कन्सोलला घेतलं होतं. बट आपण काय करत आहे आता, सेट टाइम आउट मध्ये डायरेक्टली न घेता काय करत आहे, एक फंक्शन घेत आहे, त्याला सेट टाइम आउट मध्ये कॉल करत आहे. ठीक आहे. आणि याला जर का मी सेट टाइम आउटच्या बाहेर कॉल केलं ना, तर हा काय करेल, हा सेकंडलीच रन होईल. ठीक आहे. बघा काय झाला, दिस इज सेकंड फंक्शन अँड इट इज टेक सम टाइम. बट तो थर्ड टाइम रन झाला का, नाही, कारण की आपण त्याला सेट टाइम आउट मध्ये कॉल केलेला नाहीये. ओके.
काय करायचं याला? सर हे फक्त पर्टिक्युलर गोष्टीसाठी होणार ना, म्हणजे हा. सेट टाइम आउट, सिंक का वेट. हो. हे पर्टिक्युलर गोष्टीसाठीच होणार आहे. सर्वच ठिकाणी आपण सेट टाइम आउट म्हणा, असिंक अवेट म्हणा, प्रॉमिस यूज करत नाही. जर आपण तसं केलं तर आपल्या वेबसाईटचा जो युजर एक्सपिरियन्स आहे तो काय होऊन जाईल? लो होऊन जाईल. ठीक आहे. आपण त्याला पर्टिक्युलर गोष्टीसाठीच